नमस्ते. मागील लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचा परिचय पाहिला. त्यात आपण पाहिलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोप नावाच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा लागतो. आता मायक्रोस्कोपद्वारे सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी योग्य त्या कॉन्ट्रास्टची गरज असते. तर त्यांना कॉन्ट्रास्ट देण्यासाठी जेणेकरून ते स्पष्टपणे दिसतील त्यासाठी जो काही केमिकल वापरले जाते त्याला म्हणतात स्टेन. आणि त्या टेक्निकला ज्याद्वारे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला रंग दिला जातो म्हणजे स्टेन केले जाते त्या टेक्निकला म्हणतात स्टेनिंग टेक्निक. तर आज आपण या स्टेनिंग टेक्निकमधील काही महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत. तर सुरुवात करूया स्टेन आणि डाय या दोन कलरिंग कंपाऊंडच्या फरकाने. नाउ दिस टर्म स्टेन अँड डाय दे आर ऑफन यूज्ड इंटरचेंजेबली. म्हणजे स्टेन आणि डाय हे दोन्ही समानार्थ शब्द असल्यासारखा त्यांचा वापर केला जातो, परंतु या दोन्हीमध्ये फरक आहे. आता स्टेन्स काय असतात? तर स्टेन्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ज्यामध्ये की बेन्झीन रिंग असते, क्रोमोफोर ग्रुप असतो आणि ऑक्झोक्रोम ग्रुप असतो. तर डाईज काय असतात? डाईज हे सुद्धा कलर्ड सबस्टन्सेस आहेत. ते एक रंग आहेत. जेव्हा ते एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय केले जातात तेव्हा तो रंग त्या ऑब्जेक्टला प्राप्त होतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंडिगो काय आहे? डाय आहे. आता हे दोन्हीही रंग आहेत. मग या स्टेनमध्ये आणि डायमध्ये काय फरक आहे? जेव्हा कधी बायोलॉजिकल मटेरियलला रंग देण्यासाठी केमिकल कंपाऊंड वापरतात तेव्हा त्या केमिकल कंपाऊंडला स्टेन म्हणतात. आता बायोलॉजिकल मटेरियल कुठले? मग ते सेल असेल, टिश्यू असेल, सेल कॉम्पोनंट्स असतील, त्या सर्व बायोलॉजिकल स्पेसिमन्सला जेव्हा रंग देण्यासाठी एखादा कंपाऊंड वापरतात त्या कलरिंग कंपाऊंडला म्हणतात स्टेन. तर नॉन बायोलॉजिकल मटेरियल्सला दिल्या जाणाऱ्या कलरिंग सबस्टन्सला डाईज म्हणतात. नॉन बायोलॉजिकल मटेरियल्स कुठले असतील? मग ते लेदर असेल, पेपर असेल, टेक्स्टाईल असेल, कपडे असतील, त्यांना रंग देण्यासाठी जो काही केमिकल सबस्टन्स वापरतात त्याला डाय म्हणतात. तर बायोलॉजिकल मटेरियलला रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलर्ड सबस्टन्सला स्टेन म्हणतात. हा या दोघांमधील मुख्य फरक आहे. मायक्रोस्कोपीमध्ये जे कलर्ड सबस्टन्सेस वापरले जातात त्यांना स्टेन म्हणतात. तर या स्टेनचे काय कंपोनंट्स आहेत? त्यांचं केमिकल मेकअप काय आहे? तर जसं की आपण व्याख्येमध्ये पाहिलं त्यांच्यामध्ये काय असतो? बेन्झीन रिंग असते. आता बेन्झीन काय आहे? याचा केमिकल फॉर्म्युला काय असतो? C6H6. बेन्झीन काय असतो? हा 6 कार्बननी बनलेली एक रिंग असते ज्यामध्ये अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड असतात. तर स्टेनमध्ये कुठले कुठले ग्रुप्स असतात? एक तर बेन्झीन रिंग असते, दुसरं म्हणजे त्यामध्ये क्रोमोफोर ग्रुप असतो. आता क्रोमोफोर हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्यातील क्रोमा या शब्दाचा अर्थ आहे कलर आणि फोर्स म्हणजे कॅरियर ऑफ किंवा टू बियर. तर क्रोमोफोर्स काय असतात? हे कलर बियरिंग ग्रुप आहे. तो काय करतो? स्टेनला कलर इम्पार्ट करतो. आणि स्टेनचा तिसरा कंपोनंट आहे ऑक्झोक्रोम ग्रुप. ऑक्झोक्रोम हा सुद्धा ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे ज्यातील ऑक्झिनचा अर्थ आहे टू इन्क्रीज, टू इन्हान्स. क्रोमा म्हणजे कलर. क्रोमोफोर काय करतात? हे स्टेनला कलर इम्पार्ट करतात. आता यातील बेन्झीन जो आहे तो कलरलेस कंपाऊंड आहे. क्रोमोफोर काय करतात? स्टेनला कलर देतात. ऑक्झोक्रोम काय असतात? त्याच्यामध्ये आयोनायझेशन प्रॉपर्टी असते आणि हा जो क्रोमोफोरने दिलेला कलर आहे तो ते इन्क्रीज करतात, इन्हान्स करतात. तो कलर वाढवण्याचं काम करतं हा ऑक्झोक्रोम ग्रुप. तर बेन्झीन आणि क्रोमोफोर मिळून क्रोमोजन बनते. क्रोमोजन काय आहे? हा कलर्ड कंपाऊंड आहे. तर ऑक्झोक्रोम ग्रुप जेव्हा या क्रोमोजनसोबत मिळतो तेव्हा तो साल्ट कंपाऊंड तयार करतात आणि ह्या साल्ट कंपाऊंड जेव्हा एक सेलला ॲडेड होतात, सेलवर चिटकतात, तेव्हा तो जो क्रोमोफोर ग्रुपने दिलेला कलर आहे तो आणखी घट्ट प्रकारे बसला जातो. तरी ऑक्झोक्रोम ग्रुपचे उदाहरण म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप, अमायनो ग्रुप. आता उदाहरण सांगायचं झालं तर क्रिस्टल व्हायोलेट. क्रिस्टल व्हायोलेट काय आहे? ही एक स्टेन आहे, कॅटॅनिक स्टेन आहे. आता कॅटॅनिक स्टेन म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार आहोत. क्रिस्टल व्हायोलेटमध्ये ऑक्झोक्रोम आणि क्रोमोफोर हे ग्रुप कुठले? तर त्यासाठी क्रिस्टल व्हायोलेटमध्ये काय असतो? एक सेंटर कार्बन ॲटम असतो. आता हा सेंटरचा कार्बन ॲटम म्हणजेच त्याच्यामधला ऑक्झोक्रोम ग्रुप झाला. आणि या क्रिस्टल व्हायोलेटमध्ये 3 बेन्झीन रिंग असतात ज्याला की मिथिल ग्रुप अटॅच असतो. 3 बेन्झीन रिंग प्लस मिथिल ग्रुप हे क्रोमोफोर ग्रुप झाला. तर हा सेंटरचा जो कार्बन ॲटम आहे तो ऑक्झोक्रोम झाला. तर जसं पूर्वी सांगितलं हा बेन्झीन ग्रुप आहे, हा 6 कार्बननी बनलेली रिंग आहे. क्रोमोफोर काय आहे? इट इज अ
केमिकल ग्रुप दॅट इम्पार्ट कलर टू दिस बेन्झीन रिंग. बेन्झीन मुळात काय आहे, तो एक ऑर्गॅनिक सॉल्वंट असते, लिक्विड आहे, जो की कलरलेस असतो. त्याला कलर देण्याचं काम कोण करते, हा क्रोमोफोर ग्रुप. तर बेन्झीन आणि क्रोमोफोर हे दोन मिळून काय बनतात, तर क्रोमोजन. क्रोमोजन काय आहे, हा कलर्ड कंपाऊंड आहे, पण तो स्टेन आहे का नाही. स्टेन होण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्या ग्रुपची आवश्यकता आहे, तर ऑक्झोक्रोम या ग्रुपची. आता ऑक्झोक्रोम ग्रुप काय आहे, हा एक केमिकल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये की आयोनायझेशन प्रॉपर्टीज असतात. आणि ते काय करतात, क्रोमोफोर ग्रुपनी जो काही कलर दिलेला आहे तो कलर ते इन्हान्स करतात. तर बेन्झीन प्लस क्रोमोफोर प्लस ऑक्झोक्रोम मिळून काय बनते, स्टेन. तर हे झालं स्टेनचा केमिकल मेकअप किंवा कंपोनंट्स ऑफ स्टेन. तर प्रत्येक सेलवर जिच्यावर स्टेनिंग करायची आहे त्या प्रत्येक सेलवर एक चार्ज असतो, तसेच प्रत्येक स्टेनवर एक चार्ज असतो. मग आता तो स्टेनवरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, यावरून स्टेनचे दोन प्रकार आहेत, ॲसिडिक स्टेन आणि बेसिक स्टेन. ॲसिडिक स्टेनलाच ॲनायॉनिक स्टेन असेही म्हटले जाते. आता समजण्यासाठी लक्षात ठेवा, ए फॉर ॲसिडिक, ए फॉर ॲनायॉनिक. ए काय आहेत, ॲसिडिक स्टेन, ॲनायॉनिक स्टेन. आता ॲनायॉनवर तुम्हाला माहिती आहे कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. तर या ॲनायॉनिक स्टेनच्या किंवा ॲसिडिक स्टेनवर कुठला चार्ज असेल, तर यावर त्याच्या क्रोमोजनवर निगेटिव्ह चार्ज असतो. आता या ॲसिडिक स्टेनवर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आणि तुम्हाला माहीत आहे की निगेटिव्ह रिपेल इच अदर. तर याची ॲफिनिटी, या निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्टेनची ॲफिनिटी कुठल्या कंपोनंटसोबत असेल, सेलच्या पॉझिटिव्ह कंपोनंटसोबत. सो दिस निगेटिव्ह चार्ज स्टेन हॅज ॲफिनिटी फॉर पॉझिटिव्हली चार्ज्ड कंपोनंट्स ऑफ अ सेल. आता सेलवर, बॅक्टेरियल सेलवर असेल समजा, निगेटिव्ह चार्ज असतो. तर काही सेल कंपोनंट्स आहेत, जसं क्रोमोझोम असेल, काही पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन्स असतात, त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर त्यावेळी त्यांना स्टेन करण्यासाठी हे ॲसिडिक स्टेन वापरले जातात. कशामुळे, कारण या ॲसिडिक स्टेनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि त्या सेल कंपोनंट्सवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे त्या सेल कंपोनंट्सला स्टेन करण्यासाठी ॲसिडिक स्टेन वापरतात. तर जेव्हा एखाद्या बॅक्टेरियल सेलवर हे ॲसिडिक स्टेन वापरले जातात तेव्हा काय होईल, आता बॅक्टेरियल सेलवर कुठला चार्ज असतो, तर निगेटिव्ह चार्ज असतो. ॲसिडिक स्टेनवर सुद्धा कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग ते याला स्टेन करेल का, तर नाही. तर दिस बॅक्टेरियल सेल विल रिपेल दिस ॲसिडिक स्टेन. आणि मग ते कुणाला स्टेन करतील, ते बॅक्टेरियल सेलला स्टेन न करता बॅकग्राऊंडला स्टेन करतात. आता या ॲसिडिक स्टेनचे उदाहरण कुठले आहेत, तर कॉंगो रेड, पिक्रिक ॲसिड, निग्रोसिन, रोज बेंगाल, इओसिन, ॲसिड फक्सिन, इंडिया इंक निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये वापरतात, जिथे की बॅकग्राऊंड स्टेन केला जातो आणि बॅक्टेरियल सेल कलरलेस ॲपियर होतात. पुढचा आहे बेसिक स्टेन. आता बेसिक स्टेन काय असतात, बेसिक स्टेन यावर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. यालाच काय म्हटले जाते, कॅटायॉनिक स्टेन. ॲनायॉनिक स्टेन म्हणजे कोणतं होतं, ॲसिडिक स्टेन. सो याच्या क्रोमोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग यांची ॲफिनिटी कुठल्या ग्रुपवर असेल, अशा सेलला किंवा सेल कंपोनंटला ते स्टेन करतील ज्याच्यावर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. कशामुळे, कारण यांच्या स्वतःवर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून हे निगेटिव्हली चार्ज्ड मॉलिक्युल्सला स्टेन करतील, जसे की बॅक्टेरियल सेल असेल, आर्कियल सेल असेल, न्यूक्लिक ॲसिड असतील. बेसिक स्टेनचे एक्झाम्पल क्रिस्टल वॉलेट, बेसिक फक्सिन, सॅफ्रनिन, मॅलाचेट ग्रीन, मिथिलिन ब्ल्यू. ॲसिडिक आणि बेसिक स्टेन पाहिल्यानंतर पुढचा पॉईंट आहे मॉर्डंट. आता मॉर्डंट हे प्रत्येक स्टेनिंग टेक्निकमध्ये वापरले जातात का, तर नाही. काही स्टेनिंग टेक्निक्स आहेत ज्यामध्ये मॉर्डंटचा वापर केला जातो. आता मॉर्डंट काय आहेत, तर हे असे सबस्टन्सेस आहेत जे स्टेन्ससोबत रिॲक्ट होतात आणि त्यांच्यासोबत रिॲक्ट झाल्यानंतर ते इनसॉल्युबल कंपाऊंड फॉर्म करतात. आणि स्टेनसोबत इनसॉल्युबल कंपाऊंड फॉर्म केल्यानंतर त्या बायोलॉजिकल मटेरियलवर तो स्टेन अप्लाय केलेला आहे तिथे तो स्टेन टाईटली फिक्स करतात. तर हे मॉर्डंटचं काय रोल आहे, दे आर फिक्सेटिव्ह, दे इन्हान्स द कलर ऑफ दॅट स्टेन, दे मेक बाइंडिंग ऑफ दॅट स्टेन विथ दॅट पर्टिक्युलर बायोलॉजिकल मटेरियल मोर टाईट, जेणेकरून त्या बायोलॉजिकल मटेरियलमधून तो स्टेन एकतर लॉस होऊ नये किंवा त्याने जो काही कलर त्याला दिलेला आहे त्या बायोलॉजिकल मटेरियलला तो आणखी इन्हान्स करण्यासाठी, इंटेन्सिफाय करण्याचं काम आहे हे मॉर्डंटचं. तर मॉर्डंट काय रोल आहे, दे आर स्टेन फिक्सेटिव्ह. तर एक तर ते मेटॅलिक ऑक्साईड्स असतील किंवा असेच कुठले इनऑर्गॅनिक ऑक्साईड्स असतील. तर मॉर्डंट
अपॉन वेदर दे आर पॉझिटिव्हली चार्ज्ड ऑर निगेटिव्हली चार्ज्ड, म्हणजे त्यांच्यावर कुठला चार्ज आहे त्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत, ॲसिडिक मॉर्डंट आणि बेसिक मॉर्डंट. आता स्टेनच्या बाबतीत आपण पाहिलं ॲसिडिक स्टेनवर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. तसंच ॲसिडिक मॉर्डंटवर कुठला चार्ज असेल, इथे निगेटिव्ह चार्ज. आता मॉर्डंटवर या निगेटिव्ह चार्ज आहे आणि काय सांगितलं, मॉर्डंट रिॲक्ट विथ स्टेन. मग हे निगेटिव्हली चार्ज मॉर्डंट कुठल्या स्टेनसोबत रिॲक्ट होतील, कुठल्या स्टेनसोबत बाइंड होतील, तर पॉझिटिव्हली चार्ज्ड स्टेनसोबत. आणि पॉझिटिव्हली चार्ज्ड स्टेनला काय म्हणतात, बेसिक स्टेन किंवा कॅटॅनिक स्टेन. सो दिस निगेटिव्हली चार्ज्ड म्हणजे ॲसिड मॉर्डंट रिॲक्ट्स विथ बेसिक स्टेन्स. तर बेसिक मॉर्डंट म्हणजे ज्यांच्यावर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज असणारे मॉर्डंट, बेसिक मॉर्डंट रिॲक्ट्स विथ ॲसिडिक स्टेन. ॲसिडिक स्टेनवर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. बेसिक मॉर्डंटचे एक्झाम्पल बघायचं झालं, बेसिक मॉर्डंटच्या एक्झाम्पलमध्ये येते ॲलम किंवा फेरस सल्फेट. आणि ॲसिडिक मॉर्डंटचे एक्झाम्पल्स आहेत पिक्रिक ॲसिड किंवा टॅनिक ॲसिड. आता कुठल्या अशा स्टेनिंग टेक्निक्स आहेत ज्यामध्ये मॉर्डंट्स वापरल्या जातात, तर उदाहरण म्हणजे ग्राम्स स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग काय आहे, इट इज अ डिफरन्शियल स्टेनिंग विच डिफरन्शिएट्स ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर यामध्ये क्रिस्टल वॉयलेट हा जो प्रायमरी स्टेन म्हणून वापरला जातो, तो बॅक्टेरियल सेल वॉलवर आणखी टाईटली बाइंड करण्यासाठी, त्याचा कलर जो आहे तो आणखी इंटेन्सिफाय करण्यासाठी ग्राम्स आयोडीन नावाचं मॉर्डंट वापरलं जाते. आता ग्राम्स आयोडीनचा चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज, म्हणून हा कुठला मॉर्डंट आहे, तर ॲसिडिक मॉर्डंट. आणि क्रिस्टल वॉयलेटवर आपण यापूर्वी पाहिलं पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो कशाचं एक्झाम्पल आहे, ते बेसिक स्टेनचं. तर ही एक टेक्निक आहे ग्राम स्टेनिंग. दुसरी उदाहरण म्हणजे झिल नेल्सन टेक्निक. तर झिल नेल्सन टेक्निक काय आहे, इट इज अनदर एक्झाम्पल ऑफ डिफरन्शियल स्टेनिंग. त्यालाच ॲसिड फास्ट स्टेनिंग असेही म्हणतात, जे की ॲसिड फास्ट आणि नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरियामध्ये डिफरन्शिएट करतात. मायकोबॅक्टेरियम आयडेंटिफिकेशनसाठी या स्टेनिंगचा रोल आहे. तर या स्टेनिंगमध्ये फिनॉल इज यूज्ड ॲज अ मॉर्डंट आणि तो कुठल्या स्टेनसोबत रिॲक्ट होतो, तर कार्बोल्फॉक्सिन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॉर्डंट. आता का वापरायचे मॉर्डंट, व्हाय टू अप्लाय मॉर्डंट. स्टेन तर वापरला आपण सेल किंवा सेल कंपोनंटला कलर करण्यासाठी, मग मॉर्डंट का वापरायचे, त्याचा काय रोल आहे. तर काही स्टेन्स असतात विच हॅव लिटल ऑर नो ॲफिनिटी फॉर सर्टन सेल ऑर सेल कंपोनंट. उदाहरण सांगायचं झालं तर सेल वॉल किंवा फ्लॅजेला हे जे सेल कंपोनंट्स आहेत, त्यांना जेव्हा रंग देण्यासाठी स्टेन वापरले जातात, तेव्हा त्या स्टेनची या सेल वॉलला किंवा फ्लॅजेलाला रंग देण्याची, स्टेनिंग करण्याची त्यांची ॲफिनिटी कमी असते किंवा जवळपास नसते. तेव्हा त्या केसमध्ये त्या स्टेन्सची या सेल कंपोनंटसोबत ॲफिनिटी वाढवण्यासाठी, त्यांना तो जो स्टेन आहे तो फिक्स करण्यासाठी मॉर्डंट्स वापरले जातात. आता हे मॉर्डंट कुठल्या प्रकारे अप्लाय केलं गेलं आहे, एखाद्या स्टेनिंग प्रोसिजरमध्ये मॉर्डंट हा प्रायमरी स्टेनच्या आधी वापरला की नंतर वापरला किंवा प्रायमरी स्टेनसोबत वापरला, त्यानुसार त्याचे प्रकार आहेत. आता यातलं पहिलं बघूयात, प्री मॉर्डेटिंग. आता याचं नाव सांगते. प्री म्हणजे दे विल बी अप्लाइड बिफोर ॲप्लिकेशन ऑफ स्टेन. स्टेन वापरण्याचे पहिले हे मॉर्डंट वापरले जातात. उदाहरण सांगायचं झालं तर रिंजर मेथड. आता ही रिंजर मेथड कशाची आहे, तर ही आहे सेलवॉलला स्टेन करण्यासाठीची मेथड आहे. तर सेलवॉल स्टेनिंगमधली मेथड आहे रिंजर मेथड. त्यामध्ये टॅनिक ॲसिड अप्लाय केले जाते. आता टॅनिक ॲसिड हे मॉर्डंट आहे. टॅनिक ॲसिड हे पहिलं अप्लाय केले जाते स्मिअरवर. पहिले टॅनिक ॲसिड टाकले जाते आणि त्यानंतर क्रिस्टल वॉलेट. आता क्रिस्टल वॉलेट काय आहे, हा स्टेन आहे. तर हा स्टेन टाकण्यापूर्वी मॉर्डंट टाकले जाते. तर हे झालं प्री मॉर्डेटिंग. दुसरी पद्धत आहे मॉर्डेटिंग इन कंजंक्शन विथ स्टेन. आता यामध्ये याचं नावच सांगते, स्टेनबरोबरच मॉर्डंटसुद्धा वापरले जाते. उदाहरण सांगायचं झालं तर लिप्स्टन स्टेनिंगमध्ये. लिप्स्टन स्टेनिंग काय आहे, हे फ्लॅजेलाला स्टेन करण्याची एक स्टेनिंग टेक्निक आहे. यामध्ये काय वापरतात, यामध्ये सोडियम क्लोराईड, टॅनिक ॲसिड आणि बेसिक फक्सिन हा स्टेन वापरतात. तर यामध्ये टॅनिक ॲसिड आणि बेसिक फक्सिन हे सोबतच वापरले जातात. तर तिसरी पद्धत आहे मॉर्डंट अप्लाय करण्याची, पोस्ट मॉर्डेटिंग. याचं नावच सांगते, नंतर वापरले जातात. आता हे कशाच्या नंतर वापरले जातात, तर एक स्मिअर आहे ज्याला आपल्याला स्टेन करायचं आहे, तर त्यावर पहिले स्टेन टाकलं जाईल आणि नंतर मॉर्डंट टाकलं जाईल. सो हिअर मॉर्डंट विल बी अप्लाइड आफ्टर अप्लाइंग स्टेन. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग काय आहे, बॅक्टेरियल सेल वॉल स्टेनिंगची एक मेथड आहे ज्याच्यामध्ये की पहिले स्टेन वापरला जातो आणि मॉर्डंट स्टेन वापरल्याच्या नंतर वापरले जातो. आता ग्राम स्टेनिंगमध्ये कुठला मॉर्डंट आहे,
the Gram's iodine is a mordant in Gram staining, whereas crystal violet is the primary stain in Gram staining. So this is all about mordant. Next we will see ल्युको कंपाउंड्स. तर हे ल्युको कंपाउंड्स काय आहेत? ल्युको कंपाउंड सुद्धा स्टेनच आहेत. मग काय फरक आहे? तर ही ल्युको कंपाउंड्स हे असे स्टेन आहेत त्यांच्यामधील क्रोमोफोर ग्रुपचं रिडक्शन झाल्यानंतर त्यांच्यातली जो कलर इम्पार्ट करण्याची प्रॉपर्टी होती ती नाहीशी होती. सो द कलर इम्पार्टिंग प्रॉपर्टी इन स्टेन इज लॉस्ट आफ्टर रिडक्शन ऑफ दिस क्रोमोफोर ग्रुप, आणि अशा स्टेनला म्हणतात ल्युको कंपाउंड. तर ल्युको कंपाउंड्स काय असतात? ते रिडॉक्स रिॲक्शनचे इंडिकेटर आहेत. म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आहे की नाही आहे त्याचं इंडिकेशन आहे हे ल्युको कंपाउंड्स. आता ल्युको कंपाउंडचा काय रोल आहे? तर हे सेल रेस्पिरेशन स्टडी करण्यामध्ये वापरतात. त्याचबरोबर पॉलिसॅकराइड डिटेक्शनमध्ये सुद्धा यांचा रोल आहे. उदाहरण सांगायचं झालं तर ल्युकोफक्सिन हे काय आहे? ल्युको कंपाउंड आहे जे की पिरियोडिक ॲसिड शिफ्ट स्टेनमध्ये वापरले जाते, आणि याचं काय फंक्शन आहे? तर डिटेक्शन ऑफ पॉलिसॅकराइड. जसे की ग्लायकोजन असेल, एखाद्या सेलमध्ये किंवा टिश्यूमध्ये ग्लायकोजन स्टोअर होत आहे का हे शोधण्यासाठी ही PAS स्टेनिंग वापरली जाते, आणि त्यातला ल्युको कंपाउंड म्हणून कशाचा वापर केला जाते? तर ल्युकोफक्सिन. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर MBRT मिल्क क्वालिटी डिटेक्शनची एक क्वालिटेटिव्ह मेथड आहे ज्याच्यामध्ये की मिथिलीन ब्ल्यू नावाचा एक स्टेन वापरला जातो. आता MBRTमध्ये वापरल्याबरोबरच मिथिलीन ब्ल्यू हे आणखी एका प्रकारे ल्युको कंपाउंड म्हणून वापरले जाते, आणि ते म्हणजे अनएरोबिक जारमध्ये अनएरोबिक कंडिशन आहे की नाही हे शोधण्यासाठी, हे डिटेक्ट करण्यासाठी. आता अनएरोबिक जार काय आहे? तर अनएरोबिक जार हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे की अनएरोबिक इन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी वापरले जातात. अनएरोबिक इन्व्हायरमेंट का क्रिएट करायचं? तर काही बॅक्टेरिया असतात ज्यांच्यासाठी ऑक्सिजन हा हार्मफुल असू शकतो, त्यांना म्हणतात अनएरोब्स. अनएरोबिक बॅक्टेरिया ज्यांना की जगण्यासाठी ऑक्सिजन नसला पाहिजे, तर त्या कंडिशनमध्ये हे लॅबोरेटरीमध्ये त्यांचं त्या बॅक्टेरियाचं अनएरोबिक बॅक्टेरियाचं कल्टिवेशन करण्यासाठी अनएरोबिक जार वापरतात. आता त्या अनएरोबिक जारमध्ये अनएरोबिक कंडिशन आहे की नाही हे सांगण्याचं काम कोण करते? हे मिथिलीन ब्ल्यू. समजा जर त्या अनएरोबिक जारमध्ये ऑक्सिजन असेल, तिथे ऑक्सिजन पाहिजे का? तर नाही. समजा त्या आता मिथिलीन ब्ल्यू याचा कलर कुठला असेल? ब्ल्यू. तर जेव्हा या अनएरोबिक जारमध्ये ऑक्सिजन असेल तेव्हा या मिथिलीन ब्ल्यूचा कलर ब्ल्यूच राहतो. परंतु समजा जेव्हा या अनएरोबिक जारमध्ये ऑक्सिजन नसेल, इन केस ऑफ ॲब्सेन्स ऑफ दॅट ऑक्सिजन मिथिलीन ब्ल्यू टर्न्स इंटू अ कलरलेस, त्याचा कलर लॉस होतो. अशा प्रकारे या ल्युको कंपाउंड्सचा उपयोग आहे ऑक्सिजन डिटेक्शनसाठी किंवा रेस्पिरेशन स्टडी करण्यासाठी, सेल रेस्पिरेशन स्टडी करण्यासाठी. थोडक्यात म्हणजे ते इंडिकेटर्स डिटेक्टर्स म्हणून वापरले जातात रिडॉक्स रिॲक्शनचं. आता जे काही आपण ॲसिडिक स्टेन बेसिक स्टेन पाहिले ते काय आहेत? सिंथेटिक आहेत किंवा आर्टिफिशियल स्टेन्स आहेत. तर काही असे स्टेन्स असतात जे की नॅचरल प्रोडक्टमधून त्यांच्या नॅचरल सोर्समधून घेतलेले असतात, त्यांना म्हणतात नॅचरल स्टेन्स. आता नॅचरल स्टेन्सचे जे उदाहरण बघायचं झालं तर हिमॅटोझायलिन आणि कॅरमाइन. ह्या कॅरमाइन रेड रंगाचा असतो, हिमॅटोझायलिन किंवा डार्क पर्पल कलर देतात. आता हे हिमॅटोझायलिन कुणापासून ऑप्टेन केला जातो? हे लॉग ट्रीपासून, ज्याचं की बायोलॉजिकल नेम काय आहे? हिमॅटोझायलॉन कॅम्पेशियानम. आणि हे बेसिकली काय आहे? केमिकल नेचर काय आहे यांचं? तर फ्लेवोनॉइड कंपाऊंड आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे कॅरमाइन. हे काय आहेत? नॅचरल डाय आहेत. जसं सांगितलं ते कॅरमाइन रेड रंगाचे असतात, आणि ते ड्राईड फिमेल या इन्सेक्ट ज्याचं नाव आहे डिक्टलोबियस कोकस आणि व्हरायटी काय आहे? कोस्टा, यापासून ऑप्टेन केले जातं. तर ही दोन उदाहरणं आहेत नॅचरल स्टेन्सची. नेक्स्ट आहे फ्लोरोक्रोम्स. आता या फ्लोरोक्रोम्सलाच काय म्हणतात? फ्लोरोफोर. सेव्हरल कंबाईंड अरोमॅटिक ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये, प्लेनार किंवा सायक्लिक ग्रुप्स असतात, आणि सेव्हरल पाईप बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये. फ्लोरोसंट मायक्रोस्कोपीमध्ये किंवा फ्लो सायट्रोमेट्रिकमध्ये किंवा सेल्युलर इमेजिंगमध्ये वापरले जाणारे फ्लोरोसंट स्टेन असतात. तर हे काय करतात? स्पेसिमनला स्टेन करण्यासाठी वापरले जातात. तर केमिकली काय आहेत? हे फोटोरिॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत. फोटोरिॲक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजे जे की लाईट किंवा एनर्जी शोषून घेतल्यानंतर त्यांतील इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये जातात. आता हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत जे ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये गेलेत, आता ते परत ग्राउंड स्टेटमध्ये येण्यासाठी वेगळ्या ट्रान्झिशनमधून जातात, आणि मग त्यामध्ये ते काय करतात? तर ते लाईट इमिट करतात. या इफेक्टला काय म्हणतात? फ्लोरोसन्स म्हटले जाते. आता जी काही इमिटेड लाईट आहे किंवा उत्सर्जित केलेली लाईट आहे ती नेहमी ह्या एक्सायटेडमधून आता ते ग्राउंडमध्ये येत आहेत. सो ती नेहमी काय असेल? कमी एनर्जीची असेल.
आणि त्याची वेवलेंथ काय असते, लॉंगर वेवलेंथ असते. सो दिस एक्साइटेड अँड इमिटेड लाईट दे आर ऑफ डिफरंट वेवलेंथ इन दिस फ्लोरोफोर. तर हे कुठे वापरतात, तर सेलला किंवा टिश्यूला किंवा अनालिटिकल मेथडमध्ये स्टेन करण्यासाठी हे फ्लोरोफोर वापरले जातात. आता अनालिटिकल मेथड कुठल्या, तर सेल्युलर इमेजिंग असेल, फ्लोसायटोमेट्री असेल, फ्लोरोसंट मायक्रोस्कोपी असेल, स्पेक्ट्रोस्कोपी असेल, त्यामध्ये हे फ्लोरोक्रोम किंवा फ्लोरोफोर वापरतात. आणि याची उदाहरणे काय आहेत, ॲक्रिडिन ऑरेंज असेल, ॲक्रिडिन येलो असेल किंवा फ्लोरेसिन असेल. पुढे आहे डिकलरायझिंग एजंट. आता याचं नावच सांगते. आत्तापर्यंत आपण पाहिलं की स्टेनचा काय रोल असतो, टू इम्पार्ट कलर टू पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. तर डिकलरायझिंग एजंट काय करतील, कलर रिमूव्ह करतील. कशापासून, जो काही स्टेन झालेला मायक्रोस्कोपिक स्पेसिमन आहे त्यामधून कलर रिमूव्ह करण्याचं काम कोण करेल, हे डिकलरायझिंग एजंट करतील. उदाहरण बघायचं झालं तर परत ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंगमध्ये काय बघितलं होतं आपण, मॉर्डंट म्हणून काय वापरतात, तर आयोडीन. प्रायमरी स्टेन कुठला असतो, क्रिस्टल व्हायोलेट. आता ग्राम स्टेनिंगमधली एक स्टेप आहे डिकलरायझेशन. यामध्ये हा जो प्रायमरी स्टेन आपण अप्लाय केला होता तो रिमूव्ह केला जातो. आणि तो काय वापरून रिमूव्ह केला जातो, तर एक तर इथेनॉल, अल्कोहोल किंवा अल्कोहोल प्लस म्हणजे इथेनॉल प्लस ॲसिटोनचं सोल्युशनचं मिक्सचर असते, त्याने ते रिमूव्ह केलं जातो. सो दिस इथेनॉल प्लस ॲसिटोन दे आर कॉल्ड ॲज डिकलरायझर्स, डिकलरायझिंग एजंट इन ग्राम स्टेनिंग. तर इंडोस्पोर स्टेनिंग जी आहे त्याच्यामध्ये वॉटर वापरले जाते. कशासाठी, डिकलरायझेशन करण्यासाठी. कशाचं डिकलरायझेशन, जो काही मायक्रोस्कोपिक स्पेसिमनला स्टेन दिलेला आहे प्रायमरी स्टेन तो रिमूव्ह करण्यासाठी. सो इंडोस्पोर स्टेनिंगमध्ये वॉटर आणि ग्राम स्टेनिंगमध्ये इथेनॉल किंवा इथेनॉल प्लस ॲसिटोन सोल्युशन हे डिकलरायझिंग एजंट म्हणून वापरले जातात. आजच्या लेक्चरमधील शेवटची संज्ञा बघूयात, काउंटर स्टेन. आतापर्यंत आपण प्रायमरी स्टेन, मॉर्डन, डिकलरायझिंग एजंटबद्दल पाहिलं. आता काउंटर स्टेन काय असतात, तर काउंटर स्टेन हे असे स्टेन आहेत जे की प्रिन्सिपल स्टेन म्हणजे प्रायमरी स्टेन जो वापरला आहे त्याच्याशी कंट्रास्ट कलर देण्यासाठी वापरले जातात. का कंट्रास्ट करायचं, तर जो काही आपला टार्गेटेड एरिया आहे, टार्गेटेड सेल कंपोनंट असेल किंवा सेलचा एखादा भाग असेल, समजा त्याला आपल्याला स्टेन करायचं आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या भागाला किंवा आजूबाजूच्या सायटोप्लाझमला म्हणा किंवा बॅकग्राऊंडला म्हणा, अशा प्रकारचा जर रंग दिला जो त्याच्या कंट्रास्टमध्ये आहे, तर आपलं सेल स्ट्रक्चर जे आहे, जे आपलं टार्गेटेड स्ट्रक्चर आहे, तो आणखी हायलाईट होण्यासाठी, तो स्पष्ट दिसण्यासाठी कंट्रास्ट केले जाते. सो वाय दिस काउंटर स्टेन इज यूज्ड, सो दॅट स्टेन्ड स्ट्रक्चर इज इझिली क्लिअरली विजिबल इन मायक्रोस्कोपी. त्यासाठी हे वापरायचं काउंटर स्टेन. उदाहरण जर बघायचं झालं तर ग्राम स्टेनिंगमध्ये काय बघितलं आपण, प्रायमरी स्टेन असतो क्रिस्टल व्हायोलेट. मॉर्डंट म्हणून काय वापरलं, आयोडीन. डिकलरायझिंग एजंट म्हणून काय वापरलं, तर इथेनॉल किंवा इथेनॉल आणि ॲसिटोनचं मिक्सचर. तर डिकलरायझेशन स्टेपनंतर काउंटर स्टेन वापरले जाते ग्राम स्टेनिंगमध्ये. आणि काउंटर स्टेन कुठला असतो, सॅफ्रनिन असते किंवा बेसिक फक्सिन असते. तर सॅफ्रनिन और बेसिक फक्सिन दे आर यूज्ड ॲज काउंटर स्टेन इन ग्राम स्टेनिंग. कशाची काउंटर स्टेन असतात, तर क्रिस्टल व्हायोलेटसोबत. क्रिस्टल व्हायोलेटचा रंग कुठला असतो, व्हायोलेट कलर असतो आणि सॅफ्रनिनचा रंग रेड असतो. हिमॅटोझायलिन आणि इओसिन ही काय आहेत, एक स्टेनिंग मेथड आहे ज्याच्यामध्ये की इओसिन हा काउंटर स्टेन आहे आणि तो हिमॅटोझायलिन नावाच्या स्टेन्सचा काउंटर स्टेन आहे. तर जिमेन्स स्टेनिंगमध्ये मॅलाचेट ग्रीन हा ग्रीन कलर्ड स्टेन इज यूज्ड ॲज काउंटर स्टेन टू फक्शिन स्टेन. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक कॉन्सेप्ट्स इन स्टेनिंग टेक्निक्स यूज्ड इन मायक्रोबायोलॉजी. लवकरच भेटूयात बेसिक मायक्रोबायोलॉजीच्या अशाच एका नवीन लेक्चरसोबत. धन्यवाद.